अशा प्रकारे तुमच्या घरात बेळगाव शहरात आता दहशत म्हणावं लागेल, मोठ्या प्रमाणात घोणस बाहेर पडतात. कॉन्क्रीटच्या घरात ना आजूबाजूला झाडी असताना हे साप येऊ शकतात. जवळून तुम्हाला डिझाईन दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि घोणस मिलन काळ असल्यामुळे दिवाळीच्या काळात त्याचे बाहेर पडल्यामुळे याला आपण घ्यावं लागतंय, घाबरावं लागतं, हातपाय पडू नये एवढी काळजी घ्यावी लागते. रामतीर्थनगर एरियामध्ये हे लक्षात घ्या. अचानक 1 सेकंदात 3 फूट हल्ला चढवणारा साप शांत वाटेल तुम्हाला डिझाईन, आणि तो तोंड आत घातल्यामुळे मी तुम्हाला ही डिझाईन पण अगदी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. देशातला सर्वात सुंदर का म्हणतात हे तुम्हाला बघून कळेल. ही पेंटिंग निसर्गानं केलेली पेंटिंग आहे, लक्षात घ्या. आपला हात पाय पडला चावतोय, पण जगातील 2 नंबर धोकादायक साप म्हणण्याचं कारण असं आहे की हा साप 1 सेकंदला 3 फूट हल्ला चढवतो आणि एशियामध्ये याची सर्वात जास्त बाईट होतात. खुरदरं शरीर असतंय, उंदीर खाण्यासाठी हा आजूबाजूला झाडी झुडपांवर राहू शकतोय. हात पाय पडला चावतोय आणि मी आता याचा अलगद याला पकडण्याचा प्रयत्न करतोय. बघा कसा अजून पण काय हालत नाही आहे तो. जास्त त्याला पकड आता घट्ट केल्यानंतर तो आवाज करून पळण्याचा प्रयत्न करेल आणि अशा प्रकारे तो कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो. बघू शकता साधारण 5 वर्ष वयाचा हा घोण जातीचा साप आहे. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला काळजी घ्या, मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. एक श्वास तुमचा जीव वाचू शकते, त्यामुळे आपला हात पाय पडू नये एवढी काळजी घेतला तर सर्पापासून तुम्ही नक्की वाचू शकता.